नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। आपण ज्याप्रमाणे काल कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहिली तशाच सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। आधी आपण कटिंग बघून घेऊया, मग नंतर मी तुम्हाला त्याच प्रकारे स्टिचिंगचाही व्हिडिओ दाखवते। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करत आहोत। ब्लाऊजची माप आहे 36 साइज आहे, 36चं माप, पूर्ण उंची 15 इंच, छाती 36, कमरघेर 32, शोल्डर 6, मुंडा 6, मागील गळा 10, पुढील गळा 7, बाही उंची 10 आणि दंडघेर 11। ही झाली आपली बेसिक माप। 36चा चौथा भाग काढायचा असतो आपल्याला कोणत्याही मापामध्ये। 36चा चौथा भाग म्हणजे 9 अधिक 2 इंच बरोबर 11 इंच। आपल्याला आता 11 आणि 16 म्हणजे 16 आणि पुढील बाजू आपण आधी कट करणार आहोत म्हणजे 1.5 इंच, 15 अधिक 1.5 इंच म्हणजे आपल्याला 16.5 असा माप कट करून घ्यायचं। आयत तयार करून घ्यायचा। 15 अधिक 1.5 म्हणजे 16.5 मार्क करून घेऊया। शोल्डर आहे आपले 6 इंच, मुंडा 6 इंच, छातीचा चौथा भाग म्हणजे 9 अधिक 2 इंच मार्जिन। कमरघेर 32 म्हणजे 8, त्यात 3 इंच आपण प्रिन्सेस कटचा कट देण्यासाठी टक्स पॉइंटला 3 इंच ॲड करणार आहोत आणि मार्जिनचे 2 इंच म्हणजे ते पूर्ण माप झाले 8 अधिक 3 11 अधिक 2 13 इंच। आपण ही माप जोडून घेऊया। अशा तिरकस पद्धतीने जोडून घेऊया। तिरकस का तर आपण ते मधले 3 इंच घेतलेले असते ना, ते आपल्या प्रिन्सेस कटचा टक्स पॉइंट कट करण्यासाठी ते 3 इंच आपले मायनस होतात। 3 म्हणजे 2.5 इंच मायनस होतात आणि अर्धा इंच हे स्टिचिंग मध्ये जातं। अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। हे पुढील बाजू आहे म्हणून आपण अर्धा इंच आतमध्ये घेतो। मुंड्याचा आकार अगदी फिनिशिंग मध्ये बसला पाहिजे, व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून आपण अर्धा इंच हा आतमध्ये घेत असतो। पुढचा गळा आहे आपला 7 इंच। आपल्याला खालच्या बाजूला गळा थोडासा ब्रॉड घ्यायचा आहे म्हणून आपण वरून 2.5 इंच घेतलं आणि खाली 3 इंच घेतलं। आणि हे ब्लाऊज आपले ना बॅक ओपन आहे, फ्रंटला बंद आहे, बॅकला ओपन आहे। आता 4 इंचावर मार्क करून घेऊया। हा झाला आपला टक्स पॉइंट 4 इंच। वरतून आपल्याला घ्यायचं आहे 11 इंच, बस्ट पॉइंट म्हणतात त्याला, 11 इंच। आता हे जोडून घेऊया। अगदी लक्षपूर्वक बघा, खूपच सोपी पद्धत आहे। खूपच तुम्हाला कोणत्याही प्रकारे पेपर कटिंग सांभाळण्याची गरज पडणार नाही। अशी पद्धत जर तुम्ही लक्षात ठेवली तर हे बघा, आपण 3 इंच तिथून जे जास्त घेतलेलं ना ते 3 इंच आपण इथे
मार्क करून घेऊया. आता हे आपण 3 इंच जास्त घेतलेलं ना, ते ह्या साईडला घेऊया. बघा 3 इंचावर मार्क करूया. हे अर्धा इंच, इथून पाव इंच हे आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. इथून 2.5 इंच, इथून 2.5 इंच. आता आपण आकार देऊया. बघा बघा किती छान सुंदर असा आकार आलेला आहे. बघण्यावरूनच दिसतं बघा किती छान बसणार आहे ते ब्लाऊज. तर हे 3 इंचमधून ते मायनस झाले की आपलं जे माप आपल्याला लागणार आहे कमरघेरसाठी ते उरणार. म्हणजे 8 3 11 अधिक 2 म्हणजे 13 इंच होतं. 13मधून 3 मायनस झालं तर उरलं आपलं 10 इंच. 10मधून 2 इंच आपलं मार्जिन आहे आणि 8 इंच आपलं कमरघेर आहे. म्हणजे परफेक्ट माप झालं. अशा प्रकारे तुम्ही एकदा कटिंग करून बघा, तुम्हाला नक्की ही कटिंग आवडेलच. प्रिन्सेस कटचा पफ आहे ना, अगदी सुंदर पद्धतीने बसतो. आपण फक्त 2.5 इंच घेतलं किंवा 2 इंच घेतलं ना, तर तो पफ आहे ना थोडासा चपटा बसतो. आणि अशा पद्धतीने घेतलं तर सुंदर पफ येतो आणि ब्लाऊज पण छान वाटतं. अगदी सुंदर असा पफ बसणार आहे. मी तुम्हाला उद्या ह्या ब्लाऊजची स्टिचिंग पण दाखवते, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. मला हे कस्टमरचं ब्लाऊज उद्या द्यायचं आहे लवकर, आणि आता रात्रीचा उशीर झाला आहे भरपूर, म्हणून मी आता शिवत नाही. सकाळी लवकर उठून शिवते आणि तेव्हा मग मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या शेअर करते. आता आपण बॅक पार्ट कट करून घेऊया. बॅक पार्ट उंची 15 अधिक 1 इंच म्हणजे 16 इंच उंची. शोल्डर 6, मुंडा 6, छातीचा चौथा भाग 9 अधिक 2 इंच, कमर घेरचा चौथा भाग 8 इंच, 1 इंच मार्जिन, 1 इंच टक्स आणि 2 इंच मार्जिन. जे 8 अधिक 1 अधिक 2 म्हणजे झाले किती, ते 11. मुंड्याचा आकार बॅक पार्ट आहे म्हणून 1.5 इंच क्रॉस रेषा ही 1.5 इंचावर घ्यायची बॅक पार्टला, आणि फ्रंट पार्टला 1 इंचावर घ्यायची. असा मुंड्याचा आकार देऊन घेऊया. गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच.
गळा उंची 10.5, खालच्या बाजूने 3 इंच, असा बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याचा आकार देऊन घेऊया छोटासा असा. खूप छान गळा बसतो, सिंपल आणि सोबर. ऑफिसला जाणारे आहेत ते लेडीज, त्यांचं ते ब्लाऊज आहे कॉटनमध्ये, तर त्यांना अगदी सिंपल आणि सोबर शिवायचं. त्यांना लेस वगैरे डिझाईन वगैरे काही करायची नाही आहे, अगदी सिंपल असं ब्लाऊज शिवायचं आहे. मी नक्की तुम्हाला उद्या त्याची स्टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं बाहीची कटिंग करून घेऊया. आपली बाही उंची आहे 10 इंच, त्याच्यात आपण 1 इंच मार्जिन घेऊया आणि ब्लाऊजची घडी, बाहीची घडी येणार आहे, म्हणजे आपली छाती आहे त्याचा चौथा भाग. बाही कटिंग करताना हाच पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा. आपल्याला बाहीची घडी किती घ्यायची आहे, तर आपल्याला छातीचा चौथा भाग, म्हणजे आपल्या जर आता छातीचं ब्लाऊज असेल ना, तर छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंच, आपण 9 इंचाची घडी घेतली आहे ना, तर आपलं जर 32 असेल तर त्याचा चौथा भाग आपण काढून किती येतं 8 इंच. म्हणजे ज्याप्रमाणे छातीचा चौथा भाग असेल त्याचप्रमाणे आपण बाहीची घडी घ्यायची. ह्याची घडी आपण घेतली 9 इंच. अशा प्रकारे तुम्ही बाही कटिंग केली ना, तुम्हाला कुठेही मागे पुढे होण्याची भीती नसते की बाही कमी पडेल, शोल्डरपर्यंत बाही पोहोचेल की नाही, मुंड्यापर्यंत पोहोचेल की नाही, ही अजिबात तुम्हाला भीती नसते. अगदी सोपी पद्धत आहे. प्लीज एकदा माझी पद्धत फॉलो करून बघा आणि एखादं ब्लाऊज शिवून बघा. इथून 2 इंच पण मार्जिन घेतलेली असते ना, तो पॉईंट इथून आकार द्यायचा असतो. 2 इंचापासून मध्य काढायचा. आता दंडघेरा आहे आपला 11, 11चा अर्धा म्हणजे 5.5, 5.5 अधिक 2 इंच मार्जिन. अशी मापं तुम्ही पटापट पाठ केली ना, तुम्हाला अगदी सोपं काम होऊन जाईल तुमचं. बाहीचा आकार कसा वाटतोय. माझं काही चुकत असेल ना, तर तुम्ही पण मला तसं सांगू शकता, ही तुमची पद्धत चुकीची आहे किंवा तुम्ही चुकीचं करताय. आणि जर तुम्हाला आवडलं तर त्याचीही कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही बरं वाटेल, प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. हा आपला मुंड्याचा फ्रंट साईडचा आकार द्यायचा असतो. चला मैत्रिणी, आपण आता ह्या ब्लाऊजची कटिंग पाहिली असेल आणि जर ह्या पद्धतीची कटिंग जर तुम्हाला आवडली
तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे ब्लाऊज कटिंग अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन येऊ असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण माझ्या चॅनलवर येऊन माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.